हे पूर्ण तन्ना नाही पूर्ण प्लॉट झाकलेला होता. आजूबाजूचे सगळे लोक मला हसत होते की याचं काही खरं नाही म्हणून. हा, ते काही गोष्टी पण ज्या वेळेस मी तो तणनाशकाच्या सहाय्यानं कंट्रोल केलं, आता बरेचसे शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन भेटी दिल्या, पाहिलं त्यांनी. संजय मोरे पाटील, माझं गाव आहे जाफराबाद तालुक्यातच आपल्या नळविरा म्हणून. हे स्पॉट आहे आमचे आदरणीय मित्र डॉक्टर गणेश पाटील पोटे साहेबांचं. गेल्या अनेक वर्षापासून एसआरटीच्या माध्यमातून ते या ठिकाणी शेती करतायत. आपण अधिकरित्या जाणून घेऊयात त्यांच्याकडून शेतीच्या संदर्भामध्ये एसआरटीच्या या कार्याविषयी, ते आपल्याला अधिक माहिती आहे. मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, राहणार वालसावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. मी गेल्या 4 वर्षांपासून कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर भडसावळे दादा तसेच चिपळूणकर काका यांच्या मार्गदर्शनाखाली एसआरटी शून्य मशागत तंत्राने या ठिकाणी आपण शेती करत आहोत. 4 वर्षापासून नांगरणी केलेली नाही, रोटावेटर केलेलं नाही किंवा आऊत पाळी आपण अजिबात या ठिकाणी दिलेले नाही. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मागील वर्षी आपण या ठिकाणी तुरीची लागवड केली होती. तुरीचे दसकट खोड तसेच या ठिकाणी हे पण बघू शकता तुम्ही. उपटते नरम झाली. आता याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येतो की आपली जमीन नांगरणी केलेली आहे किंवा नाही. बरोबर आहे की नाही? आता या ठिकाणी तुम्ही कपाशीचं पण पीक पाहू शकता कसं येतं, आहे का नाही? एकच नंबर. आपण 12 फूट अंतरावर मागील वरती, आता तिथं तुम्हाला जे खोड दाखवले आपण, तसेच या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता. क्लोजअप घ्या. पांडीवर करायला तुरीचे खोड आहे ना. हो, तुरीचे खोडे मागच्यावर. तर 12 फूट अंतरावर आपल्यावर मागच्या वर्षी या ठिकाणी तूर होती आणि मधले हे जे 2 तास होते आपले, याच्यावर आपण आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतलं होतं मागच्या वर्षी. आता मागील वर्षी आपल्याला या 1 एकर क्षेत्रामधून 12 क्विंटल तूर आणि 7 क्विंटल सोयाबीनचं या ठिकाणी उत्पादन आलं होतं. आता एवढ्या कमी खर्चामध्ये आणि कुठल्याही मशागत न करता जर आपल्याला जर अशा प्रकारचा जर माल मिळत असेल शेतकऱ्याला, तर माझी सगळी शेतकरी बांधवांना नम्र विनंती की प्रत्येकाने यासाठी करणं काळाची गरज आहे. आज शेतकऱ्याला मजुराची टंचाई भासू लागली, मजुरी दर वाढत चालली, खताचे दर वाढत चालले, ट्रॅक्टरवाल्यांचे दर वाढत चालले आणि खतामध्ये तर सगळं बोगसपणाच यायला लागला. बरोबर आहे की नाही? आपण या प्लॉटला फक्त 2-3 बॅगी खत दिलेलं आहे आजपर्यंत. त्याच्यामधले जे अवशेष ठेवलेले आपण, त्या अवशेषपासून आपल्याला सेंद्रिय खत तयार झालेले आपल्या जमिनीला, आणि त्याच्यामुळे आपला हा प्लॉट असा सुंदर या ठिकाणी जमलेला आहे. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती की आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या अशा प्रकारचे आपले पाती बोंड आम्ही आज 1.5-2 महिने झाले याच्यावर कुठल्याही प्रकारची आपण फवारणी केलेली नाही. याच्यावर रोगराई पण आपल्याला येत नाही. मागच्या वर्षी याच्या माध्यमातून मधल्या पट्ट्यावर आपण 7 क्विंटल जे एकरी सोयाबीन काढले हो. आणि 12 क्विंटल म्हणतो आपण त्याच्यामध्ये तूर काढली. त्याची फिरती आपण कशी वापरली, ती प्रक्रिया काय केली नेमकं ते एकदा समजून सांगा. गेले 4 वर्षापासून आपण अजिबात त्याच्यामध्ये नांगरणी, रोटेटर कुठल्याही प्रकारचं काही हे करत नाही. त्याच्यावर सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे, तुरीची लागवड केली 1 तासावर. त्याच्यानंतर 2 बेडवर आपण सोयाबीनची लागवड केली आणि परत तुरीची लागवड केली. असं 12 फुटाचं अंतर आपल्याला तुरीमध्ये ठेवलं आणि त्याच्यामधील जे 2 बेड आहे आपले, त्याच्यामध्ये आपण सोयाबीनचं हे घेतलं. आणि याच्यामुळे काय झालं, आपलं तुरीच्या पिकाला हवा खेळती राहिली. याच्यामध्ये आपण एसआरटी तंत्रज्ञान म्हणून वापरतो. एसआरटीचं तंत्रज्ञान म्हणजे आमच्या डोक्यात असं आहे की पुरेपूरपणे याच्या बायोमासचा वापर करून घेणे. हो, मग याच्यामध्ये याचा वापर करून घेत असताना तणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असेल सोयाबीनच्या वेळेस, मग त्याचं नियंत्रण आपण कशा पद्धतीने केलं? यातील जे तणांचा जो प्रश्न निर्माण होतो त्यासाठी आपण तणनाशकांचा या ठिकाणी वापर करतो. आता सोयाबीन मध्ये आणि तुरीमध्ये जे चालणारं तणनाशक आहे, सुरुवातीला आपण त्याचा वापर करतो. जर त्याच्याने जर कंट्रोल नाही झालं, त्याच्यानंतर आपण हुड लावून ग्लायफोसेट किंवा स्वीप पॉवर या तणनाशकाचा सुद्धा आम्ही वापर करतो. या बेडवर जे तुम्ही सोयाबीनची पेरणी करता, हो,
म्हणजे पेरणी करता का टोकन लागवड करता? टोकननी लागवड. म्हणजे 4 फुटाचं बेड आहे. हो. किती ओळी टोकन करता? 2 ओळी फक्त. म्हणजे या बाजूला 2 आणि या बाजूला 2. नाही एका नळीच्या साईडला एक बाजू फक्त. एक डावी बाजू एक उजवी बाजू. बस 2 आता त्याचं अंतर सरासरी सरासरी 1 फूट समजा असं. दोन्ही बाजूला एक. हा नळीच्या. म्हणजे जास्त हवा मोकळी राहते आणि हो. त्यामुळे त्यांना हो. उष्णता चांगली मिळून आणि या ठिकाणी आपण आता तुम्हाला मी जे बोरचं उदाहरण सांगितलं. आता 3 वर्षापूर्वी मी याच क्षेत्रामध्ये 2 बोर घेतलेले. आता एक तिथं बाजूला घेतलेला आहे तो 500 फूट आहे. पानोड्याने दाखवलं होतं, 1-2 पानोडे आणून दाखवले तर आम्ही तो स्पॉट दाखवला होता. 500 फूट बोर घेतला तर पूर्ण कोरडा ठाक गेला. त्याच्यानंतर आता आपला ह्या ठिकाणी आता तुम्हाला जे बोर दाखवलं, आता इकडच्या बाजूचं आपलं जाळीच्या पलीकडचं जे पाणी आहे ना लोकांचं निघत नाही. आणि त्याच्या बाजूलाच आपण फक्त 20 फूट अंतरावर जो बोर घेतला त्याला 165 फुटावर पाणी लागलं होतं. 350 आपण फूट हा बोर घेतला आणि जो 500 फूट बोर गेला होता तो अर्ध्या तासाच्या वर चालत नव्हता. पण या SRTचा मला असा फायदा झाला, आपण जे मुळं ठेवलेले जमिनीमध्ये ह्या मुळं ठेवल्यामुळे काय आपली जमीन सच्छिद्र बनली. आणि ह्या वर्षी मागील वर्षी जेवढा पाऊस पडला आपल्या जमिनीमध्ये ते पूर्ण आपल्या जमिनीमध्ये मुरला. आणि त्याचा फायदा असा झाला की आज रोजी माझ्या दोन्ही बोरचं पाणी निघत नाही. आज रोजी मला परत 3रा बोर घ्यावा लागत होता. नाही डॉक्टर साहेब, हा तुम्ही जे पहिलं वर्ष सुरुवात केली हा तर ते म्हणजे व्हिडिओ पाहून केले का कोणत्या शेतीला भेट दिली होती? आणि पहिल्या वर्षाचा अनुभव काय तुम्हाला? पहिल्याच तुम्ही कोणतं पीक घेतलं? आता कसं आहे, नवीन ज्या शेतकऱ्याला पहिल्याच वर्ष करायचं तर त्याला वाटतं बाई हे सेईन का नाही. हा. तर पहिल्या वर्षाचा अनुभव काय तुमचा? आता मी म्हणजे मजुरीला याला त्याला कंटाळतो. माझ्याकडे 10 एकर शेती आहे. रोज उठलं सुटलं मजुराच्या दारी जायचं, त्याच्या हातापाया पडायचं. बरोबर आहे. तर ते एवढं हातापाया पडून बी ते मजुराला दया माया येत नव्हती. त्याच्यामुळं आम्ही काय केलं, ते युट्यूब बघत असताना आम्हाला शून्य मशागत तंत्राचे SRT तंत्राचे कृषीभूषण आपले भडसावळे दादा यांचे व्हिडिओ बघितले. त्याच्यानंतर आपण चिपळूणकर काकांचे व्हिडिओ बघितले. त्याच्यानंतर आपले डॉक्टर मोठे साहेब तुकारामजी मोठे आपले सेवानिवृत्त कृषी सहसंचालक यांचे व्हिडिओ बघितले. त्याच्यानंतर आपले कुसळीचे विठ्ठलरावजी वैद्य साहेब, बाबुळगावचे मोरे साहेब यांचे आपण व्हिडिओ बघितले. आणि त्यांच्या व्हिडिओतून आपल्याला असं दिसून आलं की हे लोक जे शेतकरी शून्य मशागत तंत्राने शेती करतात, मग आपण का करू नये बा. तर मला कुठलंही म्हणजे मार्गदर्शन नसताना सुद्धा आपण एक डेअरिंग केली आणि त्या डेअरिंगवर आपण पिकं घेऊन पाहिले अगोदर. तर आपल्याला प्रथम वर्षी चांगला फायदा झाला. आपलं पहिल्या वर्षी आपलं 20-25% उत्पादन वाढलं त्याच्यामध्ये. असं आता करता करता आपल्याला 30-40% उत्पादन वाढलं. खर्च कमी झाला आपला आणि मजुरांच्या मागे फिरणं हे बंदच झालं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की ही जमीन तुमची भारी आहे, हा पण मग तुमच्याकडे काही हलकी जमीन आहे असं ऐकून आहे. हो, खडकाळ जमिनी मग पूर्ण. त्याच्यातला अनुभव काय? तिथं आता तुम्हाला प्रत्यक्ष आता पीक पाहणारच आहे तुम्ही. तिथं तुम्हाला डोळ्यानं पाहिल्याशिवाय काही कळणार नाही. आपण तर असं किती लोकांना हे सांगतो. बरोबर आहे की नाही. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ना, आहे का नाही. आज सगळ्या लोकांच्या कपाशा लाल ना समजा लाल होऊन पिवळ्या झालेल्या, पण याच्यावर अजून 1.5 महिना पण आपलं फवारणी झालेली नाही. 1.5 महिन्यापासून तरी माल तुम्ही बघू शकता. तुमचा एक लहान कपाशी लहान असताना एक व्हिडिओ होता आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की कापूस खाली आणि काँग्रेस गवत वर. तर मग हे पळाटे सुधारले कसे? ज्यावेळेस आपला कापूस समजा असं या स्टेजला होता तर याच्यात पूर्ण काँग्रेस गवत असेल, हे बाकीचे इतर हे जे गवत आहे असं हे पूर्ण तणाने पूर्ण प्लॉट झाकलेला होता. आजूबाजूचे सगळे लोक मला हसत होते की याचं काही खरं नाही म्हणून. हा, ते काही गोष्टी. पण ज्या वेळेस मी तो तणनाशकाच्या सहाय्यानं कंट्रोल केलं, आता बरेचसे शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन भेटी दिल्या, पाहिलं त्यांनी, तर अक्षरशः ते म्हणे हा प्लॉट त्यांच्या हातात येऊच शकत नाही. परंतु मी ते तणांचं नियंत्रण केलं तणनाशकाने आणि आज तुमच्या समोर असा आपला हा प्लॉट. पण तुम्ही म्हणता 2 महिन्यापासून फवारणी केली नाही. मग हे झाड हिरवगार दिसतं आणि याच्यात कुठली काही कीड दिसत नाही, कीड दिसत नाही, पांढरे मासे दिसत नाही आणि जुन्या आपल्या जे धारवाडा वाढत्या होत्या तसं वाटू लागलंय. तर मग याचं काय कारण असतं? हे SRT मुळे काय झालं, आपली जमीन पैलवान बनली, बलवान बनली. त्याच्यामुळे आपले पीक पैलवानासारखे दिसू राहिलं. प्रतिकार शक्ती चांगली आहे याच्यामध्ये. आपल्या
रोगप्रतिकार शक्ती निर्माण झाली आपल्या याच्यामध्ये जमिनीमध्ये, त्याच्यामुळे अटॅकच येत नाही. आम्ही मागच्या वेळेस भेट दिली होती त्यावेळेस खूप लहान लहान कापूस होता. असं वाटत होतं की झाड मोठं होणार आणि जागेच गोंड लागून ते खुटकळ 2-2.5 फूट. हो पण आज पाहिल्यानंतर चांगलं वाटू लागलं. त्याच्यावर गेली ना ती. हा, आता समोर तर आता सगळ्या शेतकऱ्याला आता या ठिकाणी तर प्रत्यक्ष बघू लागले. सरकारी लोक तर सांगते तण खाय धन, हो, आणि तुम्ही केलं तण देई धन. तन देई धन. तर खूप काही हे पाहून चिपळूणकर म्हणजे समाधान दादाचं झालं. हे ब्रीद वाक्य आहे, तन देई धन. आपण जे शेतकरी लोक काय करतो, थोडस जरी तण झालं लगेच कोळप पाळी करतो, आपण निंदणी करतो. याच्यामध्ये काय, आपण जमिनीतील जे जीवाणू आहे आपल्या भूमातेमध्ये जे गांडूळ तयार झालेले आपले, हे सगळं नष्ट करून टाकतो आपण. त्याच्यामुळे आपली जमीन नापीक होत चालली. जे तण आहे ते जर जमिनीला जिरवले तर ते एक प्रकारचं खाद्य आपल्या या गांडुळ्याला जीवसृष्टीला आपल्या मिळतं, आणि त्याचाच हा चमत्कार आहे. हा याची वेचणी वगैरे अजून झालेली दिसत नाही, अजून काहीच नाही केलं आपण. पाऊस नेमकाच तो गळा मोरे सर. एकरी किती उत्पादन अपेक्षित आहे बरं मग आता हे सगळं आता पाहिलं सगळे शेतकरी या ठिकाणी आहे. हा, आता तुम्हीच अंदाज काढा आणि मला सांगा. जसं आता कपाशीचे हाईट पाहून, कायऱ्या पाहून मला तुम्हीच सांगा की एक अंदाजे समजा काय जे होईल ते. जेव्हा ना किती गोंड येला, 1, 2, किती क्षेत्र आहे आता सगळं हे? हे 1 एकर क्षेत्र आहे, आणि त्याच्यात आपले तुरीचे 2-2 पाट अशी जोडवर साहेब असे 14 पाट आहे आपल्या. आता 7 बेड आपले तूर आहे. 14 तास समजा, डबल तास. साहेब मागच्या वर्षी तुम्ही तूर कापल्याच्या नंतर हा. याला अंकुर फुटल्याच्या नंतर त्याला तणनाशक मारलं का? तणनाशक पूर्ण तणनाशकावरच आपला हा आणि शेतकऱ्यांचा गैरसमज आहे की तणनाशकानं आपली जमीन खराब होती, हे होतं, कॅन्सर होतं. हे सगळं डोक्यातून काढून टाकायचं आणि बिनधास्त शेती करा, आयुष्य चांगलं जागा. शेतकरी बंधूंनो, आपल्याला उत्पादन किती येईल कपाशीचे आता? कमीत कमी 12 क्विंटलच्या आसपास, कमीत कमी 12. आता 12 क्विंटल